नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत विमानातील ब्लॅक बॉक्स म्हणजे काय. विमानातील ब्लॅक बॉक्स हा एक अत्यंत मजबूत आणि सुरक्षित उपकरण असतो. तो विमान अपघात झाल्यानंतर खरे कारण शोधण्यासाठी वापरला जातो. ब्लॅक बॉक्सचे मुख्य भाग. ब्लॅक बॉक्स प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या रेकॉर्डचा संच असतो. पहिलं FDR म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर. विमानाची उंची, वेग, दिशा, इंजिन स्थिती, ब्रेक्स, फ्लॅग्स अशी सुमारे 80 ते 1000 पेक्षा जास्त तांत्रिक माहिती रेकॉर्ड करतो. दुसरं CVR म्हणजेच कॉकपिट व्हाईट रेकॉर्ड्स. पायलटमधील संभाषण, पायलट आणि ATC मधील संवाद, कॉकपिटमधील अलार्म व इतर आवाज रेकॉर्ड करतो. नाव ब्लॅक बॉक्स का? प्रत्यक्षात ब्लॅक बॉक्स हा काळा नसतो, तर तेजस्वी नारंगी ऑरेंज रंगाचा असतो, जेणेकरून अपघातानंतर शोधणे सोपे जावे. पूर्वी आतली प्रणाली गडद रंगाची असल्यामुळे ब्लॅक बॉक्स हे नाव प्रचलित झाले. किती मजबूत असतो? ब्लॅक बॉक्स इतका मजबूत असतो की तो 11,000 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करू शकतो. जबर धक्का म्हणजे हाय इम्पॅक्ट सहन करतो. समुद्रात 30 दिवसापर्यंत सिग्नल देतो. प्रचंड दाब सहन करू शकतो. तो कुठे बसवलेला असतो? बहुतेक वेळा विमानाच्या मागील भागात, कारण अपघातात हा भाग तुलनेत सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स का महत्त्वाचा? अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी, भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी, विमान सुरक्षा नियम सुधारण्यासाठी. ब्लॅक बॉक्स सतत रेकॉर्ड करत नाही. ब्लॅक बॉक्स सतत रेकॉर्ड करत नाही. CVR शेवटचे 2 तासाचे आवाज. FDR शेवटचे 25 तासाचा डेटा. नवीन डेटा येताच जुना डेटा आपोआप डिलीट होतो. पायलट ब्लॅक बॉक्स बंद करू शकतो का? नाही. टेक ऑफ नंतर तो ऑटोमॅटिक सुरू होतो. फ्लाइट दरम्यान कोणीही बंद करू शकत नाही. ब्लॅक बॉक्स लाईव्ह ट्रॅकिंग करत नाही. अपघात होईपर्यंत डेटा कुठेही पाठवला जात नाही. त्यामुळेच अपघातानंतर ब्लॅक बॉक्सचा शोधावा लागतो. पाण्यात पडल्यावर काय होतं? ब्लॅक बॉक्समधील अंडर वॉटर लोकेशन बीकॉम म्हणजे ULB दर सेकंदाला बीप आवाज करतो. हा सिग्नल 30 दिवसापर्यंत मिळतो. डेटा उघडतो कोण? तपास यंत्रणा, AAIB, DGCA, NTSB इत्यादी. पायलट, एअरलाईन किंवा प्रवासी नाही. ब्लॅक बॉक्स नसला तर काय? मग तपासाचा रडार डेटा